राम राम शेतकरी बांधवांनो, दकारगल नावाचा अध्याय आपण समजून घेतोय। या अध्यायाच्या माध्यमातून जमिनीच्या आतमध्ये जे पाणी आहे, वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात। हातावर नारळ आहे, तव्यावर बसलं जातं किंवा इतरही काही आता मेटल डिटेक्टर म्हणता येईल, काही मशीनी आल्यात त्याच्या माध्यमातून पाणी पाहिलं जातं। पण पूर्वी नेमकं पाणी कसं पाहिलं जात असेल बाबा? ठीक आहे, हे आत्ताच्या ज्या मशीनी आलेल्या आहेत पाणी पाहायच्या, तर आत्ता आलेल्या असू शकतात, पण याच्या अगोदर प्राचीन शास्त्र नेमकं काय सांगतं, कशा पद्धतीनं पाणी पाहिलं जाऊ शकत होतं? तर हेच प्राचीन शास्त्र जे आहे तर शेतकरी बांधवांनो, हेच प्राचीन शास्त्र आणि त्याचा आढावा दकारगल नावाच्या अध्यायात घेतलेला आहे। बृहत्संहिता नावाचा ग्रंथ वराहमिहिर त्याचे लेखक आहेत। तर त्यांनी प्राचीन जे शास्त्र होतं, जुने काही खाणाखुणा होत्या, तर त्या खाणाखुणावरनं जमिनीच्या आतमध्ये कुठं पाणी आहे, कोणती शिर कुठनं गेलेली आहे किंवा कोणत्या नळाला पाणी लागू शकतं, कुठं काय संकेत आहेत, वर असणारं बोरीचं झाड म्हणता येईल, बाबळीचं झाड, इतरही झाडं असतात, अशी संकेत असतात, वारूळ असतात, तर त्या संकेतावरनं जमिनीच्या आतल्या पाण्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केलेला आहे। आणि ही पद्धत आजही बऱ्याच ठिकाणी वापरली जाते। पण एवढंच सांगणं आहे की बाबा लगेच व्हिडिओ पाहिला की मनानं पॉईंट काढू नका आणि लगेच पाणी घ्या किंवा इथं बोर घ्या, अशा पद्धतीनं करू नका। या पद्धतीनं पाणी पाहणारे काही लोक आहेत, तर त्यांच्याकडनं तुम्ही पाणी पाहून घेऊ शकता, पॉईंट काढून घेऊ शकता आणि नंतरच तुम्हाला काय करायचं ते करा। हा व्हिडिओ फक्त माहितीसाठी बनवला जातोय, त्याच्यामुळं फक्त ही माहिती म्हणून लक्षात घ्या की जुनं प्राचीन शास्त्र काय सांगतं, जुनं वॉटर सायन्स नेमकं काय सांगतं, दकारगल अध्याय काय सांगतो। तर आज 18 क्रमांकाचा श्लोक आहे। याच्या अगोदरच्या श्लोकावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवले, तुम्ही पाहिले नसतील तर चॅनलवरती जा आणि ते चेक करा। तर हा 18 क्रमांकाचा श्लोक आहे। सगळ्यात पहिल्यांदा श्लोक तुम्हाला वाचून दाखवतो। काय श्लोक? बिल्वोदुंबर योगे विहाय हस्तत्रय तू यामेन पुरुषे श्रीभिरंभू भवेत कृष्णोर्धनरे मंडुका। तर अशा पद्धतीनं हा 18 क्रमांकाचा श्लोक आहे। तर यातल्या प्रत्येक संस्कृत मधल्या ज्या शब्दाचा आहे, तर मराठीत व्यवस्थित तुम्हाला अर्थ समजून सांगायचा प्रयत्न करतो। भले मी त्यातला तज्ञ नाही, पण मला समजेल तशा पद्धतीने तुम्हाला अर्थ सांगायचा प्रयत्न करतो। बिल्वोदुंबर योगे, याचा अर्थ बिल म्हणजे बेलाचं झाड, हे बेलाचं झाड। बिल्वोदुंबर योगे, औदुंबराचं झाड, त्याला आपण उंबराचं झाड सुद्धा म्हणतो। तर बेलाचं झाड आणि उंबराचं झाड हे झाडं जर एकत्र असतील, सोबत असतील, तर विहाय हस्तत्रय तू यामेन, हे जर झाडं एकत्र असतील तर दक्षिण दिशेला हस्तत्रय म्हणजे 3 हातावरती तू यामेन, दक्षिण दिशेला पाणी असतं, अशा पद्धतीनं या पहिल्या श्लोकामधल्या ओळीत सांगितलेलं आहे। बिल्वोदुंबर योगे विहाय हस्तत्रय तू यामेन, म्हणजे बेलाचं झाड, औदुंबराचं झाड, उंबराचं झाड, जर हे 2 झाडं सोबत असतील, एकत्र असतील, तर त्या झाडांच्या दक्षिण दिशेला 3 हातावरती पाणी आहे, अशा पद्धतीनं सांगितलंय। त्याच्यानंतर खालची जी काही ओळ आहे या श्लोकामधली, तर ती काय सांगते? पुरुषे स्त्रीभिरंभू भवेत कृष्णोर्धनरेचु मंडुका। पुरुषे स्त्रीभिरंभू म्हणजे 3 परस। आजच्या घडीला कदाचित पाणी पातळी खाली गेली असल्या कारणानं किंवा इतर काय असल्या कारणानं ह्या सगळ्या गोष्टी लागूच पडतील असं मला म्हणायचं नाही, पण मी दकारगल अध्यायातल्या जसे श्लोक आहेत तर त्याचा जशा तसा अर्थ तुमच्या समोर मांडतोय। तर पुरुषे स्त्रीभिरंभू म्हणजे 3 परस, भवेत कृष्णो, आता 3 परसावरती इथं खांदल्याच्या नंतर ह्या पॉइंटला थोडक्यात हे बेलाचं झाड आहे, औदुंबर आहे, त्याच्यानंतर इथं दक्षिण दिशा, हस्तत्रय तू यामेन, हस्तत्रय म्हणजे 3 हातावरती इकडं पाणी आहे, इथं दक्षिण दिशेला। पण ते जरी असलं तर इथं 3 परसावरती पाणी आहे आणि ते खोदत असताना किंवा या ठिकाणी जर आपण पॉईंट घेतला, विहीर खांदायला काढली, बोर घ्यायला सुरुवात केली, तर इथं खांदत असताना खांदल्याच्या नंतर काही गोष्टी सापडतात, माती किंवा याचेही संकेत बरेच सांगितलेले त्या अध्यायाच्या माध्यमातून। या श्लोकात काय सांगितले? भवे तू तिथं खोदत असताना कृष्णोर्धनरे, कृष्णचा अर्थ होतो काळ्या रंगाचा म्हणता येईल, तर काळ्या रंगाचा, मंडूक म्हणजे बेडूक, तर काळ्या रंगाचा बेडूक इथं तुम्हाला सापडू शकतो। इथं खोदत असताना या पॉइंटला जर का पाणी पाहतोय किंवा तिथं जर खांदायला सुरुवात केली तर काळा बेडूक सापडेल आणि याच्यावरनं आपण समजू शकतो की इथं आता खरंच पाणी आहे किंवा ही जी काही माहिती तर ती खरी ठरायला लागली। शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा नव्यानं सांगतो, बिल्वोदुंबर योगे, बेलाचं आणि औदुंबराचं म्हणजे उंबराचं झाड, हे 2 जर एकत्र असतील तर विहाय हस्तत्रय तू यामेन, तर त्या झाडापासून दक्षिण दिशेला हस्तत्रय 3 हातावरती पाण्याचा स्रोत आहे किंवा इथं पाणी सापडू शकतं। पुरुषे श्रीभिरंभू 3 परसावरती पाणी आहे, भवेत कृष्णोर्धनरे मंडुका, तर तिथं खांदत असताना त्या ठिकाणी काळा बेडूक आपल्याला सापडेल। ही लक्षणं खरं तर या 18 क्रमांकाच्या श्लोकात दकारगल अध्यायात सांगितलेली आहेत। वराहमिहिर यांनी या सगळ्या ग्रंथाचं लेखन केलेलं आहे
आणि त्यांच्या पद्धतीनं जे प्राचीन शास्त्र होतं पाणी पाहण्याचं, तर ते अशा पद्धतीनं होतं. ही सगळी संकेतावरनं जमिनीतल्या पाण्याचा शोध घेता येऊ शकतो. तर शेतकरी बांधवांनो, दकारगलम, दकारगल, उदकारगल असं वेगवेगळ्या नावानं या अध्यायाला म्हटलं जातं. पण या सगळ्या अध्यायातल्या प्रत्येक गोष्टीवरती प्रकाश टाकायचं काम आपण करतोय. प्रत्येक जो काही श्लोक आहे तर त्याचं विवेचन मराठीत सांगायचं काम करतोय. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरत जाऊ नका आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत हे सगळे व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून मला सुद्धा बळ मिळेल या सगळ्या गोष्टीविषयी. भेटत राहूयात. जय जवान, जय किसान, जय हिंद.